नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सकाळीच काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे। जर का तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जमा झालेला नसेल तर आता काळजी किंवा चिंता करू नका। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की आता उर्वरित जिल्ह्यांची टप्प्यांची यादी सुद्धा आम्ही जाहीर करत आहोत आणि सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याची सुद्धा या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर का शेतकरी बांधवांनो सकाळी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नसेल तर आता या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की पहा, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सरकारने शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का, हेच आता आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो चला सविस्तरपणे जाणून घेऊया की दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या म्हणजेच की जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार। आता हे शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती हप्ता काय जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, आता सरकारने सकाळपासूनच वाटप चालू केलंय। सकाळीच म्हणजे 12 ते 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप झालंय आणि आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तुम्हाला शेतकरी बांधवांनो असा देखील प्रश्न उपस्थित झालेला असेल म्हणजेच की सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब केला, मग लगेच आमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे। सकाळीच या ठिकाणी 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा झालेत। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा देखील वाटप करण्यास सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आलेली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो फक्त 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव दुसऱ्या टप्प्यासाठी या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का। जर का तुमच्या खात्यावरती अजून नमो शेतकरी योजनेचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, तुम्हाला संपूर्ण अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आता सविस्तरपणे सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे जाहीर झालंय की आता आम्ही म्हणजेच की या 18 जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडणार आहेत, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांचा मोठा आदेश या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुमची नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। आता काळजी किंवा चिंता कसलीही करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला जसा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालता तशाच प्रकारे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम दिली आहे,
परंतु फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम दिली आहे। त्यामुळे आता आम्ही दुसरा टप्पा सुद्धा वाटप सुरू करत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्णे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। परंतु या जिल्ह्यातील सुद्धा फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यासाठी पात्रते होण्यासाठी तुम्ही हे कामे तुमचे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ही 3 कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच जमा होणार आहेत। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नेमकी सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे वाटप आणि कोणत्या जिल्ह्यात किती वाजेपर्यंत वाटप होणार हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही यासाठी अपात्र आहेत का पात्र आहेत हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। तर आता चला सविस्तरपणे एक एक करून माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, PM किसान योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असेल तरच तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आणि 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। आता तुम्ही म्हणाल PM किसान योजनेचं यामध्ये काय आलं, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे, PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि राज्य सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे की जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकरी बांधवांना आम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ देत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का, त्यासोबत PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का, जमा झाले असतील तर आता काळजी किंवा चिंता करू नका। आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, चला जाणून घेऊया की नेमकी तुम्हाला पात्र होण्यासाठी कोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता हे नक्कीच तुम्हाला पाहायचं आहे आणि नक्कीच हे जर का काम तुमचे अपूर्ण असतील तर करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि जर का तुम्ही हे काम अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती सरासरी 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, आपण पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्यापूर्वी आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकी म्हणजेच की कोणत्या कामे तुम्हाला करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत। त्यानंतर पुढे एका मिनिटामध्येच आपण हे देखील पाहणार आहोत की कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचा आजपासून वाटप या ठिकाणी सुरू होत आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी अनेक शेतकरी बांधवांनी केलेली देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची अपूर्ण देखील आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्ही तात्काळ ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तात्काळ हे तुम्हाला लवकर जाऊन हे काम करून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी हे काम केलेलं असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, अन्यथा जे शेतकरी बांधव हे काम अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी भेटणार नाही। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला ई-केवायसी तात्काळ आणि लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव हे काम करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत आणि त्यांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही। परत तुम्ही म्हणता की आमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची कामे पूर्ण आहेत का हे एकदा तुम्ही नक्की चेक करत जा, जेणेकरून तुमचे कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळतो, अन्यथा तुमचे कामे अपूर्ण असतील तर तुम्हाला हप्त्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळत नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम
आहे, तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. जे शेतकरी बांधव तातडीने हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचं हे काम पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे काम तुम्ही तातडीने पूर्ण करायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव सुद्धा वंचित राहणार आहेत. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. म्हणजेच की तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डासोबत लिंक केल्यानंतर तुमचं म्हणजेच की आधार कार्ड हे बँक खात्यासोबत म्हणजेच की बँक पासबुकशी लिंक करायचं आहे. जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधव ही काम अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत. सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय, आम्ही नमो शेतकरी दोन्ही हप्ते वाटप करायला सुरुवात केली, परंतु पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती सुरुवात केली असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ई केवायसी आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा नक्की चेक करा. आता त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं आपण तिसरं काम जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेतल्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज म्हणजेच की पुढील काही तासांमध्येच वाटप होणार आहे. त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. ती लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला. त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. तर आता बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम आहे. अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड हे काढलेलं देखील नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर हे तातडीने तुम्ही काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून घेतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असेल, 9व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर हे काम तुम्ही तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय. त्यामुळे हे काम अपूर्ण असेल तर हे तातडीने शेतकरी बांधवांनो पूर्ण करा, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता शेतकरी बांधवांनो हे कामे जर का तुम्ही पूर्ण केले तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा. आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे. तर पहा आता शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 10व्या हप्त्याची 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता पुण्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करून थकले असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर. पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम मधील शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये प्लस 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली, गोंदिया, गडचिरोली. हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मधील शेतकरी असाल, हिंगोली, गोंदिया,
गोंदिया गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, हिंगोली गोंदिया गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार, तर आता हा तुमचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे. तुमच्या देखील खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही देखील अगदी बरोबर ऐकलेलं आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड बुलढाणा. बीड बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, बीड बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तरी आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा, चंद्रपूर, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, भंडारा, चंद्रपूर, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसऱ्या टप्प्यामध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरू झालं आहे.